अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, या व्हिडिओपर्यंत तू आला आहेस तर तुला या व्हिडिओमधून काही चमत्कार बघायला मिळतील, काही चमत्कार ऐकायला मिळतील. तर या व्हिडिओला तू शेवटपर्यंत ऐकावे अशी तुझ्या स्वामींची इच्छा आहे. बाळा, दुर्लक्ष करू नकोस. आता तुला जीवनामध्ये एक एक गोष्टीचं महत्त्व कळणार आहे. त्यामुळेच बाळा, तुझ्या जीवनामध्ये आता काही परिवर्तन आणि बदल घडून येताना तुला दिसून येतील आणि त्यानुसारच तू तसा वागत जाशील. बाळा, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला परिवर्तन असते. त्याचप्रमाणे आपण जे जीवन जगतो तसेच आपल्याला त्यानुसार परिवर्तन देखील करावेच लागते. स्वामी म्हणतात, बाळा, एकदा आमच्या भक्ताला आता जीवनामध्ये काय घडणार, काय घडलेलं आहे आणि आता आपण पुढे काय करावे याची काहीही कल्पना सुचत नव्हती. तर बाळा, आम्ही त्याला प्रत्येक गोष्टींमध्ये मार्ग दाखवला आणि त्याच्यासोबत सदैव साथ दिली. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये आपल्या नशिबामध्ये काय काय लिहिलेले आहे हे परमेश्वराला माहिती असते. कारण तुझ्या स्वामींनी तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी विशेष गोष्टी लिहून ठेवल्या आहे. आता बाळा, तू त्यानुसारच प्रगतीच्या मार्गात चालत राहशील. तुझी प्रगती होत राहील आणि तू एक मोठा व्यक्ती म्हणून ओळखला जाशील. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर जुन्या गोष्टी आणि जुने नातेसंबंध कधीही विसरायचे नसतात. कारण त्यामुळेच आपण प्रत्येक गोष्ट शिकत जातो आणि अनुभव घेत पुढे चालत राहतो. स्वामी म्हणतात, बाळा, कर्म करत राहा आणि नामस्मरण देखील करत राहा. त्याचे फळ तुला कधी ना कधी नक्कीच मिळेल. भक्ती करण्यात तू लीन होत आहे. बाळा, आमचा भक्त नेहमीच संकटातून तरतो. तुला आमच्यावर विश्वास आहे, आम्हाला माहिती आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर कितीही संकट आली तरी तुझ्या स्वामीचे नामस्मरण केल्याने आणि आम्ही सांगितलेले प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागलास तर नक्कीच तुझ्या जीवनाचे सार्थक होईल. बाळा, तुझ्या समस्येचे निवारण या व्हिडिओमधून नक्कीच होईल. बाळा, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तुला जे ध्येय साध्य करायचे आहे ते कितीही कठीण असले तरी तुला तुझ्यावर जर आत्मविश्वास असेल आणि तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर बाळा, कुठलीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी मनामध्ये चांगले विचार आणावे. बाळा, तू जे कार्य करतो आहे त्याची दिशासुद्धा चांगले मन ठेवून योग्य त्या दिशेने, योग्य त्या मार्गात चालत राहा. ज्याप्रमाणे जीवनामध्ये थोर व्यक्तीचे विचार हे तुला जगण्याला एक प्रकारची दिशा देतात, त्याचप्रमाणे बाळा, आमच्या मठामध्ये येऊन तू आम्हाला गुरुच्या स्थानी मानतोस आणि त्यानुसार तुझे जीवन सफल होत जाते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला क्षणोक्षणी आमचे नामस्मरण करावे वाटत असेल तर बाळा, तू आमचा हात पकडला आहे आणि आम्ही आमच्या बाळाचा, आमच्या भक्ताचा हात कधीच सोडणार नाही. बाळा, तुला दुःख देणारे जगात कमी नाहीत. बाळा, हे जितकं शक्य आहे तितकंच ते सत्य हे आहे की ते अशक्यसुद्धा होते. बाळा, तुला दुःख देणारे जरी जास्त असले तरी बाळा, तुला तुझे स्वामी आई मायेने जवळ घेणारी स्वामीच आहे. तुला जरी ते दुःख देणारे असतील तरी काही काळ तुझ्या जीवनामध्ये दुःख राहील, परंतु बाळा, येणारे सुखाचे दिवस तुझी वाट बघत आहे. बाळा, तुझ्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण, तुझे जीवन उज्ज्वल होण्यासाठी आम्ही तुला या व्हिडिओमधून आशीर्वाद पाठवित आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, या मानवी आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर तुझ्या मनासारखी घडली असती तर बाळा,
तुझ्या जीवनामध्ये दुःखच उरलं नसतं. परंतु बाळा, दुःख जर उरलं नसतं तर बाळा तुला येणारं सुख अजिबात कळलं नसतं. म्हणून बाळा, काही क्षण दुःखाचे येतात आणि त्यानंतर सुखाचे दिवस नक्कीच येतात. बाळा, मी तुला या संदेशातून काही गोष्टी सुचवणार आहे. त्या म्हणजे बाळा, तू जेवढा श्रीमंत होशील, पण बाळा श्रीमंतीचा गर्व कधीही करू नकोस. बाळा, जगामध्ये स्वाभिमानाने जग. मान उंच करून जगणे ही सर्वात मोठी जीवनाची पुंजी आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यातला मीपणा सोडून दे. कोणत्याच गोष्टीचा अहंकार करू नकोस. तुझ्या सर्व परिवारातील सर्वांशी प्रेमाने वाग. बाळा, मन तुझ्या परमेश्वरात, तुझ्या स्वामींमध्ये, त्यांच्या चिंतनामध्ये गुंतवून टाक. थोर मोठ्यांचा आदर नेहमी ठेव. बाळा, तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. आम्ही सदैव तुझ्यासोबत असू. तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढू. काळजी करू नको. बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनापासून जगायला शिक. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्ताला आज मी काहीतरी 2 गोष्टी मनापासून सांगू इच्छितो. त्या म्हणजे बाळा, मनात ठेवून तू सर्व काही सहन केलंस, आम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. बाळा, याच विश्वासावर तू कधी ना कधी आम्हाला प्राप्त करशील आणि एक वेळ अशी येईल, तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टी तुझ्या मनासारख्या नक्कीच घडतील. बाळा, श्रद्धा आणि विश्वास ही गोष्ट तुला आमच्यापर्यंत नक्कीच पोचवेल. विश्वास फक्त तुझ्या स्वामींवर ठेव. बाळा, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच, ते तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठीच होणार. ते तुझं सर्व काही चांगलंच होणार. स्वामी म्हणतात, जी व्यक्ती, जो माझा भक्त आमच्यावर, परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवतो, परमेश्वर त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. बाळा, आम्ही कुठलीच गोष्ट अशक्य ठेवत नाही. ती शक्य होईलच हा विश्वास तुझ्या मनात असलाच पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, माझे तुझ्यावर लक्ष आहे. बाळा, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी आम्हाला माहिती आहे. तू प्रत्येक गोष्टीत किती संघर्ष करतो आहेस, किती त्रास सहन करतो आहेस, आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. बाळा, तुझ्यासोबत जरी कोणी उभे नसले तरी हे स्वामी, हे अक्कलकोटचे परब्रह्म सद्गुरू तुझ्या पाठीशी सदैव उभे राहतील. तुला प्रत्येक गोष्टींमध्ये मार्ग दाखवतील. तू केलेल्या संघर्षाचे फळ तुला नक्कीच आम्ही देऊ. त्यामुळे आता अजिबात काळजी करू नकोस. आमचे जे नामस्मरण करतो आहेस, आमचे जे तारक मंत्र म्हणतो आहेस, ते सदैव तसेच करत राहा आणि आमच्यापर्यंत तू नक्कीच पोहोचशील. बाळा, आम्ही तुला काही ना काही संकेत नक्कीच देत राहू आणि त्यानुसार तू तुझे संघर्ष कमी होताना बघशील. स्वामी म्हणतात, बाळा, परमेश्वर चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेत असतो, परंतु बाळा, त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना परमेश्वर खूप काही देतो, पण त्यांची साथ कधीच देत नाही. बाळा, आम्ही सदैव तुझ्यासोबत आहे, कारण तू एक चांगला व्यक्ती आहेस. आणि बाळा, तुझी या जीवनामध्ये परमेश्वर परीक्षा बघतो आहे, परंतु बाळा, येणाऱ्या काही काळातच तुझे सर्व काही अडचणी, सर्व त्रास दूर होऊन तुला जीवनामध्ये एक विशिष्ट गोष्ट प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित ठरवलेली असते, ठिकाण निश्चित ठरवलेले असते. तू कुठे जात नाही, तुला त्या ठिकाणी नेलं जातं, कारण नियती आहे. बाळा, खेळ तुझा जरी असला तरी सर्व खेळ परमेश्वराचाच म्हणजेच तुझ्या स्वामींचा असतो. आणि येणाऱ्या काही दिवसातच, येणाऱ्या काही काळातच तुला इतके काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षासुद्धा केली नव्हतीस. बाळा, या मंत्राचा पाठ किमान 5 वेळा तरी नक्की कर. बघ तुझ्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन घडते आणि त्यातूनच तुला आमचा आशीर्वाद प्राप्त होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ